मला लवकरच ब्राईडच्या मेकअपसाठी उद्या ब्राईडचा मेकअप आहे, तर सकाळी 7 वाजताच जायचं आहे. त्याची मी आत्ताच तयारी करून ठेवते. तयारी म्हणजे ज्वेलरी, पिना, मशीन वगैरे सगळं आत्ताच भरून ठेवते, म्हणजे सकाळी मला लवकरच 7 वाजता जायचं आहे. इथे मी सगळी ज्वेलरी वगैरे काढून ठेवली आहे, तर मशनी वगैरे सगळं मी आत्ताच भरून ठेवते. कारण सकाळ सकाळ म्हटलं तर ते लक्षातच राहत नाही, एक राहतं एक घेते असं होतं. सगळं आता व्यवस्थित भरून ठेवते, म्हणजे सकाळी आवडलं की लगेच निघायला. तर इथे मी एंट्री लुक असा काही केला होता. ब्राईडची साडी पार्टीवेअरच होती, तर त्यावरती मी ओपन कर्ल्स केले होते. कसा झाला आहे नक्की सांगा. आजी तुम्ही कशा आला वरती? आजी तसंच मी तर काय करू आजी लय अवघड आहे. अवघड आहे म्हणे. ती म्हणते काय अवघड आहे, आम्ही नाही येत का आम्ही नाही जात का अशी म्हणते. एंट्रीचा मेकअप मी ब्राईडचा तिच्या घरूनच करून दिला होता. मेकअप वगैरे केला आणि आम्ही दोघी पण आलो लोकेशनला. तर लोकेशनला मस्त असं सिद्धेश्वराचं मंदिर होतं. दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर बसलो इथे चिंचा खात. इथे सगळे चिंचाचेच झाडं होते. हे मंदिर पण अगदी एवढं मस्त होतं ना, एकदम प्रसन्न वाटत होतं इथं आले की. मग काय बसलो दोघी. तर आम्ही सकाळ सकाळ जाऊन ब्राईडचा एंट्री लुक करून आलो आणि आता आलो आहेत लोकेशनवरती. तर आता आहे एंगेजमेंट नंतर हळद आणि नंतर लग्न. तर हे माझ्या पाठीमागचं मंदिर पाहू शकता, हे आढळगावमधील सिद्धेश्वर मंदिर आहे. तर पाहू आता ब्राईड आल्यावरती तिचा परत एंगेजमेंटचा लुक करायचा आहे. आणि ही माझी मैत्रीण गेली चिंचा आणायला. इथे सगळे चिंचाचेच झाडं आहेत. बघू आता, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ब्राईड आली की लगेच मी तिला मेकअपचं टचअप वगैरे थोडंसं दिलं आणि गजरा वगैरे लावून घेतला. तर हाच लुक तिचा एंगेजमेंटलाच राहणार होता, त्याच्यामुळे जास्त काहीच नव्हतं करायचं. थोडीसा टचअप केला आणि असं काय तिला परत रेडी केलं. आजच्या ऑर्डरला पण आम्ही दोघं पण सोबतच होतो, हे फोटोला आणि मी मेकअपला. तर यांचं चालू होतं इकडे फोटोशूट. एंगेजमेंट झाली की लगेच मी तिची हेअरस्टाईल चेंज केली आणि हळदीची साडी घालून तिला मी असं काही रेडी केलं होतं. आणि हा थर्ड लुक विधीचा. लग्न नाईटचा असल्यामुळे त्यांना आधी विधी करायचा होता आणि नंतर लग्न. तर इथे मी तिला नऊवार घालून घेतली आणि हेअरस्टाईलमध्ये खोपा घालून घेतला. नवरी तर काय अजिबात शांतच बसत नव्हती आणि विधीला पण सगळ्यांनीच एवढी घाई केली होती, त्याच्यामुळे मला पण खूप फास्ट आवरावं लागलं. हेअरस्टाईलसाठी मला तर काही जिप्सी भेटलीच नाही. सीझन चालू असल्यामुळे जिप्सी कुठेच भेटत नव्हती, त्याच्यामुळे मी तिला रेड रोज असे मी काही लावून दिले. आणि हा लास्टचा लुक होता लग्नाचा. तर ब्राईडचा लग्नासाठी असा काही लेहंगा होता. तर परत मी तिचं असं काही आवरून दिलं. तुम्हाला माझे सगळे मेकअप कसे वाटले हे मला नक्की सांगा. एंट्रीचा लुक, हळदीचा लुक, एंगेजमेंटचा, विधीचा आणि हा लास्ट लुक कसा वाटला मला हे नक्की सांगा. टाईम भेटला म्हणून पटकन असं ब्राईडचं मी थोडंसं शूट करून घेतलं. घाई तर खूपच होती. इकडे पण ब्राईड तर तिच्या फ्रेंड्ससोबत फोटो काढायचं काम चालू होतं. एवढी घाई होती तरी ती फोटोज काढत होती. इथे आमचं आवरलं आणि आम्ही दोघी पण निघालो घरी.
टाईम तर खूप झाला होता आणि जायला पण आम्ही दोघीच होतो. त्याच्यामुळे घाई न करता दोघी पण निघालो घरी. कंटाळा तर खूप आला होता, पण काय करणार, निघालो. तर इथे मी रात्रीच्या 8 वाजता घरी पोहोचली आहे. वन डेच सगळं ब्राईडचं म्हणजे एंगेजमेंट, हळद, लग्न विधी वगैरे सगळं एकाच दिवशी होतं. तर सकाळी गेले होते मी 7 वाजता आणि आत्ता आली रात्रीच्या 8 वाजता घरी. तर हे अजून तिकडेच आहेत. त्यांनी सांगितलं आहे की मला यायला 12-1 वाजतील. तर जेवण कर आणि झोप. तर आता पाहू, मला तर काय भूक नाही आहे, पण लाईटली काहीतरी बनवते आणि खाते. खूप दमलेली आहे आज तर, सकाळपासून गेलेले अख्खा दिवस गेला.